नमस्कार. आज आपण बघणार आहोत आवळ्याची जिरा गोळी म्हणजेच गटागट सारखीच पण अगदी झटपट. आणि कसं आहे ना, आता सध्या आवळा खूप छान मिळतोय मार्केटमध्ये. तर ही जी रेसिपी आहे ही नक्की पूर्ण बघा. याला छान स्टीम करून घ्यायचं आहे आवळ्यांना आणि नंतर याच्यात खडी साखर टाकून याला मिक्सरमध्ये ना असं बारीक करून घ्यायचं आहे. स्टीम असं करायचं आहे ना की अगदी आवळे छान सुपर सॉफ्ट व्हायला हवे. आणि नंतर आपण यात टाकणार आहोत स्टीम केलेलाच एक बीटरूट. तर इथे मी छोट्या साईजचा असा एक बीटरूट घेतलेला आहे, त्यालाही असं छान स्टीम करून घेतलं होतं त्यासोबतच. आणि नंतर आपण यालाही छान असं मिक्सरमध्ये त्यासोबत परतून घेणार आहोत. तर गॅसची जी फ्लेम आहे ना ती कमीच ठेवायची आहे आणि त्याला छान परतवत राहायचं आहे, कारण त्यात साखर असल्यामुळे ते पहिले आधी थोडंसं असं पातळ होईल. बघा तुम्ही त्याची जी कन्सिस्टन्सी ना ती कशी थोडी पातळ झालेली आहे आणि रंगही किती सुंदर आलेला आहे. आणि नंतर तुम्ही बघू शकता छान याचा असा ऑरेंज कलरसर असा आला आहे रंग. आता आपण यात सगळे मसाले टाकून घेणार आहोत. इथे मी लाल मिरची पावडर टाकते, सोबतच जिरा पावडर टाकलं आहे आणि त्यासोबतच काळं मीठ टाकलं आहे. तर अशा प्रकारे हे जे सगळं मिश्रण आहे ना हे छान मिक्स करत जायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला मिक्स करत राहायचं आहे. आणि नंतर आपण यात टाकणार आहोत 2 चमचे, मोठे 2 चमचे तूप. तर तूप टाकल्याने काय होतं ना, त्याला एक छान असा ग्लॉसीनेस येतो. आणि काय ना, आपले जे आवळा आहे ना तो ऑलरेडी इतका सॉफ्ट होता ना, तर त्याला अगदी बनायला बघा तुम्ही झटपट बनून पण रेडी झालेलं आहे. आता या स्टेजवर आपण गॅसची जी फ्लेम आहे ना ती बंद करून घेणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता कसं ते अगदी पातळसरच आहे, पण थोड्या वेळात ती गरम कढईत राहिल्यामुळे छान घट्टसर असं झालेलं आहे. तर याला कंप्लीट थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच याचे आपण गोळा बनवणार आहोत. वाटलं तुम्ही दुसऱ्या पातेल्यात तसं शिफ्ट करून द्या ते सगळं मिश्रण. आता आपण इथे एक चटपटा मसाला तयार करणार आहोत. तर इथे मी घेतलेली आहे साखर, नंतर त्यात काळं मीठ, जिरा पावडर आणि चाट मसाला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तो मसाला फार इम्पॉर्टंट आहे. आपले जी अशी ही गोळी बांधून झाल्यानंतर आपण त्याला ह्या जो चटपटा मसाल्यानं यात असं घोळून घेणार आहोत. बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे, अगदी खायला खूप चटकमटक आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना इतका आवडणारा असा पदार्थ आहे. तुम्ही घरी नक्की बनवून बघा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.